नमस्कार. मी प्राध्यापक विकास शिवगजे, श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी. आमच्या या साईबाबा महाविद्यालयामध्ये आपण मराठी भाषा संवर्धना पंधरवड्यानिमित्त आज एक कवी संमेलन आयोजित केलेलं आहे. या कवी संमेलनापूर्वी आम्ही एक 2-4 ॲक्टिव्हिटी या संवर्धन पंधरवड्याकरता घेतलेल्या आहेत. त्यात मराठी भाषेच्या संदर्भातली प्रश्नमंजुषा स्पर्धा, नंतर गीत गायन, ग्रंथ प्रदर्शन आणि काव्य संमेलन, या सर्व व्याख्यान, या सर्व गोष्टींचं आयोजन केलेलं आहे. तर त्यातला एक भाग म्हणून आज आपलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील गावातील निमंत्रित कवींना आपण या ठिकाणी कवी संमेलनासाठी ऑनलाईन पद्धतीने आमंत्रित केलेलं आहे. त्यात आज आहेत डॉक्टर गुंफा कोकाटे, या बेलापूरच्या आहेत, ते प्राचार्य आहेत तिथल्या महाविद्यालयाच्या. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर दीपक बोरगावे आहेत, कर्नाटकहून आपल्याला ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर आहे डॉक्टर चंद्रकांत रुद्राक्षे, ते आपल्या नगर जिल्ह्यातीलच कवी आहेत, प्रवारनगरचे, लोणी येथे ते महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यानंतर श्रीकांत देरंगे हे एक आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, हे संगमनेरचे आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर प्रकाश रणसिंग पुण्याचे आहेत, डेक्कन विद्यापीठात ते आहेत. आणि त्याचप्रमाणे मनोज तेलोरे हे राहुरी येथील आहेत. तर या सर्वांनी आपल्या काव्य संमेलनात भाग घेतलेला आहे. या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या संमेलनासाठी आमच्या महाविद्यालयाची जी टीम कार्यरत आहेत, आयोजन समितीतले मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता वडितके, विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक शिवाजीराव ढोकणे, NSSचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संतोष आवताडे, या काव्य संमेलनाचे संयोजक प्राध्यापक शिवनाथ तक्ते, या ठिकाणी आपल्यापर्यंत तांत्रिकदृष्ट्या हा कार्यक्रम पोहोचवणारे प्राध्यापक मुबीन शेख, प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ, प्राध्यापक नानासाहेब सदाफळ. त्याचप्रमाणे या काव्य संमेलनासाठी विशेष असे सहकार्य करणाऱ्या प्राध्यापक सोनाली हरदास, या सर्वांचं मी या आयोजन समितीच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील मराठी भाषेतील कवी, या कवितांना खूप मोठा इतिहास आहे. आपले पहिले मराठीतील कवी चक्रधर स्वामी 12व्या शतकात होऊन गेले. 12व्या शतक माईम भट, त्यापासून सुरू झालेली ही परंपरा खूप मोठी परंपरा आहेत. आणि आपल्याला ज्या कवींचं आज पुढच्या फेब्रुवारी महिन्यात जयंती, जी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे करतो, असे कवी कुसुमाग्रज आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आहेत. आणि या कवींपासून, जी चक्रधर स्वामींपासून सुरू झालेली परंपरा, ती आत्ताच्या आपल्या गल्लीतल्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे, की ही अशी खूप मोठी परंपरा 12व्या शतकापासून तर आत्तापर्यंत आहे. तर या परंपरेला साजेसे असलेलेच आपले आजचे हे कवी आहे. आजचं हे कवी संमेलन आपलं जोरदार होईल असं मी सर्व महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना ग्वाही देतो. आणि एक शिरवाडकरांची, कवी कुसुमाग्रज यांची एक कविता मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. कणा, जी आपले सर्वांच्या ओळखीचे आहेत. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोल्लावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोल्लावरती पाहून, गंगामाई आली पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर, कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतेच लढ म्हणा. धन्यवाद. या विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे. सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यात लपला आहे. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तुमच्या आयुष्यात. नवीन क्षितिज घेऊन, अंधारमय रात्र संपून, सोनेरी किरणांनी सजून, मग रोजच उगवेल एक नवी सकाळ. उत्साह ध्येयाने भारून म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे श्री साईबाबा महाविद्यालय आणि मराठी भाषा विभाग तसेच विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या उपक्रमातून आपण काव्य संमेलन घेत आहोत. आणि आजच्या काव्य संमेलनासाठी आपण पहिल्या ज्या कवयित्री आहे तर त्या खास व्यक्तिमत्वाची जर ओळख करून द्यायची असेल तर नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली, मातीतून उगून सुद्धा आभाळाला भिडलेली, असंच व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर गुंफा कोकाटे. आता ह्या गुंफा कोकाटे मॅडम जे आहे तर ते कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बेलापूर या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख आणि तसेच प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. तब्बल 30 वर्षाचा अनुभव असणारं हे व्यक्तिमत्व मराठीमध्ये त्यांचं व्यासंग आहे आणि तसेच अनेक कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. त्यामध्ये जात्यावरच्या ओव्याचा संग्रह असेल, कवितांचा संग्रह असेल आणि संशोधनपर लेख त्यांचे प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी सांस्कृतिक सामाजिक कार्यामध्ये देखील मोठा सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने त्यांना अनेक पुरस्कार जे आहे तर ते प्राप्त झालेले आहे. आणि आज आपणासमोर त्या 2 कविता सादर करणार आहे. त्यामध्ये पहिल्या कवितेचं नाव आहे आम्ही सावित्रीच्या लेकी आणि दुसरी जी कविता आहे तिचं नाव आहे लेक क्रांतीच्या मशाली. धन्यवाद. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संस्थेचे श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आयोजित ई कवी संमेलनामध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य शिवगजे सर, सर्व समन्वयक, सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, ई कवी संमेलनामध्ये माझी एक रचना तुमच्यासमोर सादर करते. सावित्रीबाई फुले यांचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिलं गेलेलं आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्यावरच एक कविता, कवितेचं शीर्षक आहे साऊ. कविता अशी आहे. साऊ उजेडाची दिशा, साऊ जगण्याची आशा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, साऊ क्रांतीची मशाल, साऊ तुकोबाची गाथा, तिने झुगारिल्या बेड्या आम्ही टेकवितो माथा, तिने झुगारिल्या बेड्या आम्ही टेकवितो माथा, साऊ धडाडती ज्वाळा माझ्या मधी पेटविते, साऊ ज्ञानाचा सागर अन्यायाला झुगारिते, साऊ पहाट माऊली आम्हा स्त्रियांची सावली, तिने बांधली ग शाळा साऊ अक्षरी उरली, आम्ही साऱ्याच जणींनी घेतला सावित्रीचा वसा, फुले आंबेडकरांचा आम्ही चालवू वारसा,
साऊ गुलामी झुगारे, साऊ अज्ञान नाकारे, तिने शिकविले आम्हा वाहे ज्ञानाचे गवारे. साऊ शिकवुनी आम्हा तू ग गेली दूरदेशी, आम्ही लढाई लढतो आम्ही झालो वनवाशी. खूप लढावे लागते साऊ सावध पावले, खूप लढावे लागते साऊ सावध चाललो. तुझ्या पुण्याईत साऊ आम्ही सुखात राहिलो, तुझ्या पुण्याईत साऊ आम्ही सुखात राहिलो. अस्मितेचा लढा साऊ अंधकार संपविला, अस्मितेचा लढा साऊ अंधकार संपविला. आम्हा शिकविण्या साऊ फळाक्षरांचा झाला, साऊ उजेडाची दिशा, साऊ जगण्याची आशा. समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, समतेच्या वाटेवरी साऊ धीराची प्रतीक्षा, साऊ धीराची प्रतीक्षा, साऊ धीराची प्रतीक्षा. धन्यवाद. आणि यानंतर माझी दुसरी कविता आणि शेवटची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे लेक क्रांतीच्या मशाली. ही माझी चरित्र कविता आहे. कविता अशी आहे. सालगड्याच्या घरात लेक जलमाला येते, सालगड्याच्या घरात लेक जलमाला येते. आहे सूर्याच्या कुळाची दान सूर्याला मागते, आहे सूर्याच्या कुळाची दान सूर्याला मागते. होती झोपडी फाटकी होते आयुष्य तुटके, तिने फाटके जीवन उभे शिवले नेटके. लेक उजेडाची धणी तिला सावित्रीचा वसा, उभे पुढ्यात आयुष्य लेक चालवी वारसा. सारे सुरुंग पेटले लेक वन वाझेलते, मनातल्या वादळाला लेक मनात पेलते. तिची पाऊले सूर्याची वसा ज्ञानाचा घेतला, लेक आभाळ मायेची तिने संसार पेलला. तिच्या डोळ्यामधी उभे विकासाचे स्वप्न जागे, तिच्या डोळ्यामधी उभे विकासाचे स्वप्न जागे. किती उसवले धागे तिने पाहिले ना मागे, किती उसवले धागे तिने पाहिले ना मागे. भूतकाळ जाणीवेचा लेक मनात ठेवते, तिचे सुख दुःख किती लेक सख्याला सांगते, तिचे सुख दुःख किती लेक सख्याला सांगते. लेक गुणवान किती दिल्या शब्दाला जागते, माय रुपेरी पदर साऱ्या जगाला सांगते. शेवटचं कडवं. तिने कोंडला वनवा तिची कुस आहे ओली, तिने कोंडला वनवा तिची कुस आहे ओली. लेक गणित सूर्य लेक क्रांतीच्या मशाली, लेक क्रांतीच्या मशाली, लेक क्रांतीच्या मशाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावित्री, जय साईबाबा. धन्यवाद कोकाटे मॅडम. साईबाबा महाविद्यालयामध्ये आयोजित या काव्य संमेलनामध्ये सर्व काव्यरसिकांचं मी प्राध्यापिका सोनाली हरदास मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, खूप छान प्रकारे हा काव्याचा रंगारंग सोहळा आपल्यासमोर सादर होतोय. आता काव्याचं द्वितीय पुष्प आपल्यासमोर समर्पित होणार आहे. त्या अगोदर कविता म्हणजे काय, कवितेला कल्पनेच्या जोरावरती जसं की सृष्टीवरतीही स्वर्ग निर्माण करण्याची ताकद या कल्पनेद्वारे कविता निर्माण करते. जसं कवी म्हणतात, व्योम कुंजो की परी ऐ कल्पने भूमि को निज स्वर्ग पर ललचा रही.
व्योम कुंजों की परी अई कल्पने, भूमि को निज स्वर्ग पर ललचा रही, उड़ न सकते हम तुम्हारे स्वप्न तक, शक्ती है तो बसा अलका यही. आणि अशाच या काव्याच्या पुढच्या सोहळ्यामध्ये काव्याचं पुढचं जे पुष्प आहे, द्वितीय पुष्प आपल्यासमोर समर्पित होणार आहे, जे सादर करण्यासाठी आपल्याला लाभलेलं धनी गुणी माणी व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर दीपक बोरगावे. सरांचा अल्पसा परिचय करून देणं हे माझं भाग्यच ठरेल. सरांचं मूळ गाव निपाणी जे कर्नाटकमध्ये स्थित आहे, परंतु सर सध्या पुण्यामध्ये सांगवी या ठिकाणी स्थायिक आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेतील सर खूप मोठे व्यासंगी आहेत. सर्जनात्मक आणि विवेचनात्मक लेखन, कविता आदी क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. त्याचबरोबर अनुवाद क्षेत्रामध्ये सर काही कमी नाहीत. अनुवादामध्ये त्यांनी कार्यरत गुजरात डायरी, झोत यांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. आणि एका कवी अनुवादकाच्या स्वरूपामध्ये एवढ्या मोठ्या शिखरावर जाणं सोपी गोष्ट नाही. त्याचबरोबर इंग्रजी विषयाचे ते निवृत्त प्राध्यापक आहे. आता बघा, मराठीची कविता सादर करणारा व्यक्ती इंग्रजी विषयाचा निवृत्त प्राध्यापक आहे, म्हणजेच त्यांना इंग्रजीसोबत मराठीचंही सखोल ज्ञान आहे. संशोधनामध्ये भाषांतर, संस्कृती अभ्यास, भाषाविज्ञान आणि कविता हे त्यांची रुची क्षेत्रच मानली जातात. त्याचबरोबर मानवी मनाचा तळ शोधणारे हे कवी मानले जातात. त्यांची अधिकतर शैली म्हटली जाईल तर मनोवैज्ञानिक शैली त्यांनी आपल्या काव्यामध्ये घेतलेली आहे. काव्यामध्ये विवेचनात्मक, वर्णनात्मक, प्रवासात्मक आदी शैली घेतली जातात, पण सगळ्यात महत्त्वाची मनोवैज्ञानिक शैली असते. आणि त्याच शैलीमध्ये त्यांनी भवताल आणि भयताल या काव्यसंग्रहातील आपली एक कविता आता आपल्यासमोर ते सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे येत जा बाबा. म्हणजे एक आई आपल्या मुलाला काकुळतेनं ही विनंती करत आहे. जसं की आजची युवा पिढी मोठी होते, मोठी झाल्यानंतर शहरामध्ये नोकरी करते आणि नोकरी केल्यावरती आपले आईवडील, गाव, आपलं खेड विसरून जातात. त्याच खेड्यातली एक आई आपल्या बाळाला, आपल्या मुलाला इथे हाक देतीये, येत जा बाबा, आणि सादर करते कवी आहे प्राध्यापक डॉक्टर दीपक बोरगावे. धन्यवाद. मी दीपक बोरगावे भवताल आणि भयताल या माझ्या कविता संग्रहातील एक कविता आपल्यासाठी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे येत जा बाबा. आई म्हणाली, इकडे घरी याचं कमी झाले तुझं. सारखा पळतो तिकडे शहरात बायकोच्या हमरस्त्याला. नंतर गुडघ्यातच बसलो, डोक्यात तरंग आईच्या कुशीतले. हिवाळ्यातील फिकट आग बालपणातील तिच्या मांडीतून नेहमीच घेतलेली ती पकडून होतो, थोडं अवसान मिळावं म्हणून. तसा दिसला तिच्या डोळ्यात ओलावा आणि उभा राहिलो मग तिथंच काठावर, तिच्या पापण्यांच्या शोधत तिचे अश्रू. म्हणाली, नातवाचं सुख नाही, सण नाही, की नाही कुठलं कौतिक. पैशाचं तर अलीकडं नावच नाही. शेताव कुठं भागते होय आताशी. थोरला काय उपयोगाचा नाही, त्याचंच भागत नाही. पोरांच्या शाळा, सुनबाईला सजवा आणि त्याचे नको ते धंदे. माहीत आहेस की तुला. दे सोडून, काय उपयोग आहे आता. आता ह्यासनी बी दिसतंय कमी. कुठं जायचं म्हणजे शनी आठवतोय. येत जा बाबा असाच अधेमध्ये कधीतरी. धन्यवाद. धन्यवाद बोरगावे सर. आताच आपण येत जा बाबा ही हृदयस्पर्शी कविता आपल्या लेखणीतून इथे मांडली. आता आपण पुढच्या कवींची ओळख करून घेणार आहोत. कवींचं नाव आहे श्रीपाद अरुण जोशी. सर मूळचे नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील केलवड या आपल्या शेजारच्या गावचे आहेत. सर नुसते कविताच करत नाहीत, सर प्राध्यापक पण आहेत, त्याचबरोबर लेखक. सर वेगवेगळ्या प्रकारच्या विमर्शी व वेचक अनुभवांची मांडणी सातत्याने वर्तमानपत्रे, समाज माध्यमे आणि ब्लॉगच्या माध्यमातून करत असतात. सध्या ते मुंबईत सेंट क्लाराज कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वेगवेगळे कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यामध्ये जाणीवांचे दिवे, स्वयंप्रकाशन, साजवड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या
सगळ्यांच्या पसंतीस उतरलेल्या काही मालिका, त्यात साथ दे तू मला, जीव लगा व रंग माझा वेगळा ह्या लोकप्रिय मालिकांसाठी सरांनी शीर्षक गीते लिहिलेली आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र अल्बम गायक वैशाली सावंत यांच्यासह ते करत आहेत. आपल्या महाविद्यालयातील आयोजित कवी संमेलनात दरम्यान बरीच पडझड झाली आहे ही कविता सर सादर करत आहेत. तर ऐकूया त्यांच्या आवाजातील ही पुढील कविता. धन्यवाद. दरम्यान बरीच पडझड झाली आहे. पानांचं फुलांशी, फुलांचं काळ्यांशी, फांद्यांचं मुळांशी कुणीच कुणाशी तयार नाही सांगायला असणार नातं. दरम्यान बरीच पडझड झाली आहे. पानांचं फुलांशी, फुलांचं काळ्यांशी, फांद्यांचं मुळांशी कुणीच कुणाशी तयार नाही हे सांगायला असणार नातं. उभं झाड थरथरत उभं आहे. उभं झाड थरथरत उभं आहे. कोणाला वाटून जातं वाऱ्याची झुळूक आली म्हणून. कुणाला वाटून जातं वाऱ्याची झुळूक आली म्हणून किंवा पोखरलंय आतून बाहेरून म्हणून. दरम्यान शांत शांत दिसते पायवाट. दरम्यान शांत शांत दिसते पायवाट. चालणाऱ्याच्या टाचा दुखतात, थांबणाऱ्याला येते भोवळ. बसतो चकवा, माणसं ये जा करायची. तेव्हा पायवाटही येत राहायची फिरून चक्कर मारून. लांबूनच एखादा पक्षी ठोकतो शिळ, तेवढीच काय ती अस्तित्वाची निशाणी. पुसट शक्यता इथे पायवाट असण्याची. दरम्यान उदास उदास वाटत राहतं. दरम्यान उदास उदास वाटत राहतं. आपलं म्हणून सारं काही, आपलं म्हणून नाहीच काही. दरम्यान उदास उदास वाटत राहतं. आपलं म्हणून सारं काही, आपलं म्हणून नाहीच काही. धाप लागते, गुदमरतो जीव, ब्रह्मांड फिरून येतं मन. याची त्याची कुणाचीही आठवण येते, पुसट होते. आठवत राहतो मीच मला. आवाज द्या ना, माणसात घ्या मला. आवाज द्या ना, माणसात घ्या मला. धन्यवाद. धन्यवाद श्रीपाद जोशी सर. आपण आपल्या कविता संग्रहाच्या माध्यमातून जाणीवांचे दिवे ह्या कविता संग्रहाच्या माध्यमातून तसेच मराठीतील लोकप्रिय मालिकांच्या शीर्षक गीताच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मनामनापर्यंत पोहोचलेला आहात. आणि तुमच्या आजच्या कवी संमेलनातील कवितेच्या माध्यमातून दरम्यान बरीच पडझड झाली आहे ह्या कवितेच्या माध्यमातून असंख्य मनांशी संवाद साधलाय. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. कवी दीपक बोरगावे यांनी येत जा बाबा हे आपलं सुंदरसं काव्य आपल्यासमोर सादर केलं. आता आपल्यासमोर येत आहेत ज्येष्ठ कवी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत रुद्राक्षे. आदरणीय सर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोल्हार येथे मराठी विभागात कार्यरत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण भाष्यकार आणि समीक्षक म्हणून सरांचा नावलौकिक आहे. विभावरी शिरूरकरांच्या साहित्यातील श्री संवेदना हा त्यांचा संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेतलेलं हे व्यक्तिमत्व ग्रामीण संवेदना आपल्या भाषेतून लोकांसमोर त्यांनी आपल्या कविता सादर केल्या. आज ते आपल्यासमोर सादर करतायत नंदाच्या बाळा ही कविता. तर प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत रुद्राक्ष सरांना विनंती आहे की आपली कविता त्यांनी सादर करावी. श्री साईबाबा संस्थान शिर्डी संचलित सिनियर महाविद्यालय यांनी मराठी भाषा पंधरवडा या गोष्टीचं औचित्य साधून ई काव्य संमेलन आयोजित केलेलं आहे. या ई काव्य संमेलनामध्ये कविता सादरीकरणासाठी मला पाचारण केलं गेलं. मी सर्व संयोजकांचा, महाविद्यालय प्राचार्य यांचा मनापासून ऋणी आहे. आणि यानंतर अधिक वेळ न घालवता मी माझी कविता या ठिकाणी सादर करतोय. माझ्या कवितेचं नाव आहे नंदाच्या बाळा. नंदाच्या बाळा अरे बालांच्या नंदा. नंदाच्या बाळा अरे बालांच्या नंदा. लाज कशी नये तुझ्या चित्ताला. म्हणे तू कालिया मर्दन केले. म्हणे तू कालिया मर्दन केले.
मग आज हजारो हातांनी गळे आवळणारे, विषापेक्षाही विखारी गरळ ओकणारे माणूसरूपी नाग तुला दिसत नाही का? नंदाच्या बाळा, अरे बालांच्या नंदा, लाज कशी न ये तुझ्या चित्ता? म्हणे तू गोकुळवासियांचा रखवाला, म्हणे तू गोकुळवासियांचा रखवाला. नसेल आम्ही गोकुळवासी, पण आज तुझ्या या देशात तुझ्याशिवाय वनवासी मात्र आम्ही आहोत ना. गोकुळ तुझे होते मग देश तुझा नाही का? गोकुळ तुझे होते मग देश तुझा नाही का? नंदाच्या बाळा, अरे नंदाच्या बाळा, लाज कशी ना ये तुझ्या चित्ता? नंदाच्या बाळा, अरे नंदाच्या बाळा, लाज कशी न ये तुझ्या चित्ता? म्हणे तू अर्जुनाच्या रथाचा सारथी झालास, म्हणे तू अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, पण आमच्या सारथ्याशिवाय उधळलेल्या रथाचा विचार तुला करवत नाही का? नंदाच्या बाळा, अरे बालांच्या नंदा, लाज कशी न ये तुझ्या चित्ता? म्हणे तू अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली, म्हणे तू अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली, पण रणांगणाशिवाय लढणाऱ्या माणसांना नीती कोण शिकविणार? नंदाच्या बाळा, अरे बालांच्या नंदा, लाज कशी न ये तुझ्या चित्ता? लाज कशी न ये तुझ्या चित्ता? म्हणे तू द्रौपदीच्या वस्त्रहरणात वस्त्रांचा भडीमार केला, म्हणे तू द्रौपदीच्या वस्त्रहरणात वस्त्रांचा भडीमार केला, पण आज वस्त्र असूनही विवस्त्र फिरणाऱ्या विवस्त्रांना वस्त्र कोण पुरविणार? वस्त्र कोण पुरविणार? वस्त्र कोण पुरविणार? नंदाच्या बाळा, अरे बालांच्या नंदा, लाज कशी न ये तुझ्या चित्ता? लाज कशी न ये चित्ता? धन्यवाद. पुन्हा एक वार सर्वांचं या ठिकाणी आभार. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत रुद्राक्ष सर यांच्या नंदाच्या बाळा या सुंदर अशा कवितेनंतर आपण वळणार आहोत पुढील कवीकडे, आणि पुढील कवीचा परिचय मी आपल्याला करून देत आहे. तर पुढील कवीचं संपूर्ण नाव आहे श्रीकांत सावळेराम ढेरंगे. ये मुक्कामपोस्ट आंबीदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथील असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ते मराठी विषयातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत. त्याचबरोबर ते वैचारिक पातळीवरती लेखन करणारे असे लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नुकतेच आणि काही कालावधीनंतर प्रकाशित होणारं त्यांची कविता संग्रह आणि कादंबरी ही प्रकाशित होणार आहे. त्याचबरोबर त्यांचं संहिता लेखन चालू आहे चित्रपटासाठी, आणि यातून एक ते सर्जनशील कवी म्हणून त्यांची प्रतिमा ते आता आपल्यासमोर इथे मांडली जाणार आहे. तर आज त्यांच्या कवितेचा पिंड म्हणून सांगायचं म्हटलं तर तारीख नसलेल्या कविता हा त्यांचा कवितेचा पिंड म्हणून म्हणता येईल. तर आज आपण त्यांची कविता ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे हे डिजिटल पुरावे. हे डिजिटल पुरावे. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे हे सगळे डिजिटल पुरावे. हे सगळे पुरावे अलीकडच्या खग्रास काळातले. हे सगळे पुरावे अलीकडच्या खग्रास काळातले. बोटां एवढ्या मिशीचा कत्तलखोर हिटलर आयात झालाय कधी. बोटां एवढ्या मिशीचा कत्तलखोर हिटलर आयात झालाय कधीच. शेत जमिनींसहचे गोरगरीब तळागाळातल्यांचे भूप्रदेश आपसूक कत्तल होत आहेत. शेत जमिनींसहचे गोरगरीब तळागाळातल्यांचे भूप्रदेश आपसूक कत्तल होत आहेत. आपोआप माणसांच्या मेंदूवर एक डिजिटल चिप बसवली सध्या. आपोआप माणसांच्या मेंदूवर एक डिजिटल चिप बसवली सध्या. या चिपचा गुणधर्म असा की माणूस स्वतःच्या शोषणाची भाषा बोलू लागला की ही चिप माणसांच्या मेंदूचा अलगद लचकाच तोडून घेते. या चिपचा गुणधर्म असा की माणूस स्वतःच्या शोषणाची भाषा बोलू लागला की ही चिप माणसांच्या मेंदूचा अलगद लचकाच तोडून घेते. माणूस असणे ही एक क्रमप्राप्त गोष्ट. माणूस असणे ही एक क्रमप्राप्त गोष्ट. एकमेकांत माणूस ऋतून बसणे आता अवघड. माणूस असणे ही एक क्रमप्राप्त गोष्ट. एकमेकांत माणूस ऋतून बसणे आता अवघड. लचका सहज तोडलाय. लचका सहज तोडलाय.
आकाशातले तारे तोडण्याच्या रोमॅन्टिक कल्पनांना शह देण्यासाठी कदाचित हे असे लचके तोडणे असावे. आकाशातले तारे तोडण्याच्या रोमॅन्टिक कल्पनांना शह देण्यासाठी कदाचित हे असे लचके तोडणे असावे. ही डिजिटल चिप माणसांच्या मेंदूचा अलगद लचकाच तोडून घेते असे म्हटल्यावर त्यांनी लचक्याचीच एक चिप बनवली. ही डिजिटल चिप माणसांच्या मेंदूचा अलगद लचकाच तोडून घेते असे म्हटल्यावर त्यांनी लचक्याचीच एक चिप बनवली आहे. आता ती सर्व काही तोडून घेते. आता ती सर्व काही तोडून घेते. हे सगळे डिजिटल पुरावे माणसांच्या कामी येवत पुढे जाऊन हे सगळे डिजिटल पुरावे माणसांच्या कामी येवत पुढे जाऊन मागे आतापर्यंत खूप साऱ्या शांततेच्या प्रार्थना म्हणून झाल्या. मागे आतापर्यंत खूप साऱ्या शांततेच्या प्रार्थना म्हणून झाल्यात. डिजिटल शांततेची चीप बसवणे अवघड नाही. डिजिटल शांततेची चीप बसवणे अवघड नाही. हिंस्र माणसांचे स्क्रीनशॉट काढून ठेवावेत. हिंस्र माणसांचे स्क्रीनशॉट काढून ठेवावेत. एक हिंस्रतेची डिजिटल फाईल बनवावी. एक हिंस्रतेची डिजिटल फाईल बनवावी. एक शांततेचीही बनवावी. एक शांततेचीही बनवावी. हे सगळे पुरावे ध्वनिमुद्रित करून त्याची रेकॉर्ड ऐकावी. हे सगळे पुरावे ध्वनिमुद्रित करून त्याची रेकॉर्ड ऐकावी. सुमधुर जाज रॉक्स सुमधुर जाज रॉक्स लोकगीतांच्या वगैरे संगीताने बहरलेली हिंस्र व शांत अशा दोन्ही माणसांना एकांत मिळावा. हिंस्र व शांत अशा दोन्ही माणसांना एकांत मिळावा. हे सगळे डिजिटल पुरावे सर्व माणसांच्या मृत्यूनंतर प्रार्थना म्हणून म्हणावेत. हे सगळे डिजिटल पुरावे सर्व माणसांच्या मृत्यूनंतर प्रार्थना म्हणून म्हणावेत. माणसे समाधीत जाणे शक्य आहे. माणसे समाधीत जाणे शक्य आहे. हे सगळे पुरावे हे सगळे डिजिटल पुरावे अलीकडच्या खग्रास काळातले हे सगळे पुरावे हे सगळे डिजिटल पुरावे अलीकडच्या खग्रास काळातले. धन्यवाद. धन्यवाद डेरंगे सर. आपण डिजिटल युगातील पुरावे यामधील डिजिटल युगाच्या वास्तवामागील विस्तव खूपच भावस्पर्श पद्धतीनं इथं सादर केलेलं आहे. त्याबद्दल आपलं तिरवार इथं आभार. धन्यवाद. आता या 3-4 कवितामधून वेगवेगळ्या जणू काही हा काव्याचा रंगाच्या सोहळ्यामध्ये आमचे रसिक श्रोते इथं चिंब भिजून जाताना मला दिसत आहेत. आणि हा रंग पाहून मलाही इथं काही माझ्या रचना सांगण्याचा मोह इथं आवरत नाही. त्यामुळं सुरुवातीला पुढच्या कवीचा परिचय करण्या अगोदर एक 4 ओळी तुमच्यासाठी इथं सादर करतो. कवितेचं एक छोटासा अंश नावाची कविता आहे. तर अंश तुझानी माझा मीच उदरी जपलेला, काही मनाच्या कोंदणात हळवेपणी रुजलेला, काही बंध मनाचे काही रुजू आठवणी, काही झरतो वाळू काही नितळ पाणी, काही विचारांच्या लाटा काही संभ्रमाचे ढग, मनाच्या आंदोलनी कधी लागणारी धग, जपले उरी पोटी मी समयीची वात, तू तेजस्वी धवल तूच प्रकाशती ज्योत, तूच प्रकाशती ज्योत. तर छोटासा अंश तुमच्यासमोर सादर केल्यानंतर पुढच्या कवीचा परिचय मी इथं देतो. पुढचे आपले कवी आहेत प्राध्यापक प्रकाश रणसिंग सर. त्यांनी पुणे विद्यापीठातून MA ही इंग्रजी पूर्ण केली. इंग्रजीतील MA ही पदवी पूर्ण केलेली आहे. भाषा विभागात त्यांनी डेक्कन विद्यापीठ इथं एक प्रोजेक्ट फेलो म्हणून कार्य केलेलं आहे. कलेक्टर कार्यालय नंदुरबार येथे आदिवासींकरतेसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तसेच तोरणमाळ विभागात शिक्षण व आरोग्य सेवा सुविधा अशा विविध क्षेत्रात त्यांनी आमूलाग्र अशी कामगिरी बजावलेली आहे. आदिम स्व मुळापर्यंत पोचणारा निसर्ग आणि आदिम मानव यांच्या सहसंबंधावर आग्रही भूमिकेतून लिहिणारा आणि एक नवीन पट कोरणारा कवी. तर ऐकूया त्यांची कविता. कवितेचे नाव आहे जेजुरी. पठारभर खेळ मांडणारी कविता. चला तर मग ऐकूया जेजुरी. संस्थान विश्वस्त व्यवस्था संचलित श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी व प्राचार्य विकास शिवगजे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करत आहोत. या पंधरवड्यानिमित्त जे ई कवी संमेलन आपण आयोजित केलेलं आहे
त्या कवी संमेलनामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रकाश रणसिंग आपलं आभारी आहो. या ठिकाणी मी एक माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. या कवितेचं नाव आहे, या कवितेचं शीर्षक आहे जेजुरी. रात्र उत्तर कळाला लागली की पिवळ्या धमुक बायांच्या दगडी मूर्त्या पायऱ्या उतरू लागतात. भारी भक्कम उंबरा विरघळू लागतो नुसत्या चाहुलीने. एक जागी राहून शिंदलेल्या कातळी अंगांच्या बाया उतरतात जेजुरीचा उभागड. जीर्ण पितळी घंटा मुक्या शांत, डोळे मिटून कोपऱ्या कोपऱ्यात शांत. आवाज स्थिर, रंग स्थिर, समाध्या स्थिर. पायऱ्या मात्र जागसूत झोपतात. थोडी जरी गडबड झाली की उंबरा गोळा करू लागतात. बाया रात्र लपेटून पठारभर खेळ मांडतात. भाल्यांचे खेळ, रंगांचे खेळ. पिंपळ सोडून लिंबाखाली बसतात भंडारा झटकत. अंधार साजरा करतात दिव्यांच्या नावानं बोट मोडत. कधीतरी नंतर चंद्र तळ्यात उतरतो तेव्हा बाया वायल्या वाटेनं सोडतात पठार आणि तळ्याच्या काठावर येतात. महाद्वाराच्या दांडग्या उंबऱ्याला काठावर ठेवून सगळ्याच जातात आत आत खोल आणि ओढून आणतात सूर्य सावल्या पुन्हा फांद्यांशी. सावल्यांना रेलून आभाळ सावरतात. आपल्या आपल्या वाट्याचं दिवसाचं आभाळ रात्री काठावर घेऊन येतात. दंगा मांडतात, नटतात, मुरडतात, शिंगार करतात, वेणीफणी करतात. देखणं होतं अंग अंग. पिवळा झालेला म्हातारा गड चढायला लागतो. महाद्वाराशी येऊन उंबऱ्यावर कपाळ ठेवतो आणि पहाट होते, देव जागा होतो. तोवर बाया जागच्या जागी येऊन बसलेल्या असतात. पुन्हा पिवळ्या होतात, झोपून जातात गाढ. थकलं भागलं शरीर घेऊन नव्या रात्रीची वाट बघत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जेजुरी नामक पठारभर खेळ मांडणारी कविता या ठिकाणी सादर केली. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपण ऐकणार आहोत प्राध्यापक मनोज तेलोरे सरांची कविता. त्या कविते अगोदर सरांचा अल्पसा परिचय या ठिकाणी करून देतो. सरांचं मूळ गाव राहुरी, परंतु आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मराठी विभागात सर कार्यरत आहेत. सरांचा गळा अतिशय उत्तम आहे. सर अतिशय उत्तम असे गायक आहेत. कवी आणि शिक्षक असलेले तेलोरे सर हे संवेदनशील विचार मांडणारे एक लेखकसुद्धा आहेत. आधुनिक आणि प्रगतीच्या सुसंवादाचे साक्षेपी विवेचन त्यांच्या कवितांमधून आपल्याला दिसत असते. आज ते कवी संमेलनाच्या करिता आभासी जग ही सुंदर अशी कविता या ठिकाणी सादर करणार आहेत. तर ऐकूयात त्यांची ही कविता त्यांच्याच आवाजात. नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या या ऑनलाईन काव्यसंमेलनामध्ये मी माझी आभासी जग ही कविता सादर करणार आहे. खरं तर स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत राहणं हा माणसाचा एक मूळ स्वभाव आहे. त्यामुळं माणूस स्वतःभोवती एक आभासी विश्व निर्माण करतो आणि या आभासी विश्वामध्ये रममान होत राहतो. आभासी जग आणि वर्तमान यांचं सतत एक द्वंद्व सुरू राहतं आणि या द्वंद्वामधून त्याच्या मनाची जी काही अवस्था होते, मनामध्ये ज्या काही घालमेली होतात, त्या घालमेली पकडण्याचा प्रयत्न मी या कवितेतून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासमोर रचना ठेवतो. कवितेचं नाव आभासी जग. गर्द होत जातो दिवसागणिक वेदनांचा गुंता. गर्द होत जातो दिवसागणिक वेदनांचा गुंता आणि उरतो फक्त केविलवाना चेहरा आमच्यासाठी. गर्द होत जातो दिवसागणिक वेदनांचा गुंता आणि उरतो फक्त केविलवाना चेहरा आमच्यासाठी. धुंडाळत राहतो सूर क्षणाक्षणाला सुरावट साधणारा.
धुंडाळत राहतो सूर क्षणाक्षणाला सुरावट साधणारा, पण आदळत राहतो कानांवर फक्त कर्कश गोंगाट आमच्यासाठी. धुंडाळत राहतो सूर क्षणाक्षणाला सुरावट साधणारा, पण आदळत राहतो कानांवर फक्त कर्कश गोंगाट आमच्यासाठी. गहिऱ्या प्रश्नांचा विळखा करकचून गुंडाळला जातो नकळत अंगभर. गहिऱ्या प्रश्नांचा विळखा करकचून गुंडाळला जातो नकळत अंगभर, आणि तितक्याच बेमालूमपणे प्रवेशतो आम्ही असंख्य जखमांच्या विस्तीर्ण प्रदेशात. गहिऱ्या प्रश्नांचा विळखा करकचून गुंडाळला जातो नकळत अंगभर, आणि तितक्याच बेमालूमपणे प्रवेशतो आम्ही असंख्य जखमांच्या विस्तीर्ण प्रदेशात. विव्हळत राहतो प्रत्येक श्वासासोबत आमच्यातला कण अन कण. विव्हळत राहतो प्रत्येक श्वासासोबत आमच्यातला कण अन कण. बाकी राहतं अर्धमेल्या आम्हाला फरफटत ओढून नेणं आमच्याच साठी. विव्हळत राहतो प्रत्येक श्वासासोबत आमच्यातला कण अन कण. बाकी राहतं अर्धमेल्या आम्हाला फरफटत ओढून नेणं आमच्याच साठी. जीर्ण होत चाललेलं शरीर पुन्हा पुन्हा फिरून धावत राहतं केविलवाण्या चेहऱ्यासोबत सुसाट वेगाने. जीर्ण होत चाललेलं शरीर पुन्हा पुन्हा फिरून धावत राहतं केविलवाण्या चेहऱ्यासोबत सुसाट वेगाने. वेदनेच्या पलीकडल्या भासमान जगासाठी कदाचित, वेदनेच्या पलीकडल्या भासमान जगासाठी कदाचित, वेदनेच्या पलीकडल्या भासमान जगासाठी कदाचित. धन्यवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी, मराठी भाषा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीनं आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आज महाविद्यालयामध्ये निमंत्रित कवींचं काव्यसंमेलन या ठिकाणी संपन्न झालं आहे. या काव्यसंमेलनात उपस्थित असणाऱ्या कवींचे आभार मानणे हे मी आमचे आद्य कर्तव्य समजतो. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज मानतो आपले मनापासून आभार. हे निमंत्रित कवींचं काव्यसंमेलन महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे व्यवस्थापन मंडळ सदस्य व सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी आम्हाला काव्यसंमेलन आयोजित करण्यासाठी जी सहमती दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानतो. या काव्यसंमेलनामध्ये आपली कविता सादर करणाऱ्या सन्माननीय सौ प्राध्यापक डॉक्टर गुंफा कोकाटे मॅडम, प्रभारी प्राचार्य बेलापूर महाविद्यालय, या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी 2 कविता सादर केल्यात. पहिली आहे आम्ही सावित्रीच्या लेकी आणि दुसरी आहे लेक क्रांतीच्या मशाली. या 2 कविता मॅडमने अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी सादर केल्या. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. यानंतर दुसरे कवी आहेत प्राध्यापक डॉक्टर दीपक बोरगावे सर, कवी, भाषांतरकार, लेखक आणि इंग्रजी विषयाचे निवृत्त प्राध्यापक असा परिचय असणारे प्राध्यापक बोरगावे सर यांनी येत जा बाबा ही कविता आपल्या शैलीमध्ये अतिशय योग्य पद्धतीने सादर केली. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचंही आभार मानतो. तिसरे कवी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत रुद्राक्षे सर, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय कोल्हार, या ठिकाणाहून सरांनी आम्हाला या ठिकाणी कविता सादर केली आमच्याकरता. कवितेचं नाव आहे नंदाच्या बाळा. सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि आपल्या सुश्राव्य वाणीतून या कवितेचं सादरीकरण केलं. त्याबद्दल रुद्राक्षे सरांचंही मी मनापासून आभार मानतो.
चौथे कवी आहेत प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत ढेरंगे सर, कवी, लेखक, कादंबरीकार, संहिता लेखन असा सरांचा परिचय आहे. सरांनी हे डिजिटल पुरावे ही कविता सादर केलेली आहे. सरांचेही मी मनापासून आभार मानतो. पाचवे कवी आहेत प्राध्यापक प्रकाश रणसिंग सर, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींसाठी काम करणारे संवेदनशील कवी म्हणून ज्यांचा परिचय आहे अशा रणसिंग सरांनी जेजुरी ही कविता सादर केली. त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानतो. पुढचे कवी आहेत प्राध्यापक मनोज तेलोरे सर, आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे या ठिकाणाहून सरांनी आभासी जग ही कविता अतिशय मनापासून आणि मनाला भिडणारी अशी कविता सादर केली. त्याबद्दल तेलोरे सरांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. तसेच या काव्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य विकासजी शिवगजे सर यांचेही मनापासून आभार. या काव्य संमेलनासाठी जी संयोजन समिती आहे त्या संयोजन समितीमध्ये प्राध्यापक डॉक्टर सुनीता वडितके मॅडम, प्राध्यापक सोनाली हरदास मॅडम, प्राध्यापक शिवनाथ तक्ते सर, प्राध्यापक मुबीन शेख सर, प्राध्यापक शिवाजी ढोकणे सर, प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ सर, प्राध्यापक नानासाहेब सदाफळ सर व इतर सर्व माझे सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांचंही मी मनापासून आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम लाईव्ह पाहणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्रेक्षक वर्ग या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि स्वागताध्यक्षांच्या परवानगीने हा काव्य वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.